अंपायरचा इशारा येतोय की मॅच सुरू होते. माझ्याबरोबर गुणसंख्यांक लेखक आहे तो पार्थ मोरे आणि मॅचला सुरुवात होते. संघमालक सुद्धा या ठिकाणी आहेत. मारा करतोय तो गोलंदाज आणि हा चेंडू हलकेसा टॅप केलाय गलीमध्ये. पाहूया धावची होता होता वाचलाय परंतु एक धाव मिळते. या एक धावेने धावसंख्येची सुरुवात होते. गुणसंख्या सुरू होते आणि यांची नावं पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो गोलंदाज. त्याचा हा चेंडू आणि हा चेंडू खेळलाय तो आणि हा बाद. गरज नव्हती ही धाव घेण्याची परंतु त्यात फलंदाज बाद झालेला आहे. रोहन बाद झालाय आणि आता फलंदाजीला चाललाय तो गणेश पवार उर्फ बाली. या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या अनेक व्यक्तींनी ज्या अनेक सहभागांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यासाठी आम्ही शतशः आभारी आहोत. प्रथम पारितोषिकची ट्रॉफी जो चषक आहे तो सन्माननीय श्री विजय तांडेल यांच्याकडून. प्रथम पारितोषिक अनिल माने उर्फ भाऊ यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज अलंकार ज्वेलर्स. स्टारनेटचे मालक कमलाकर साटमकर बेस्ट बॅट्समन बॅटर म्हणून दिले जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी अजित अंकिता मोबाईल यांच्याकडून. मालिकावीर ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅच 70-70 यांच्याकडून तारिक भाई यांच्याकडून आहे. उत्कृष्ट गोलंदाज सोनालीताई यांच्याकडून आहे. सोनालीताई थोरबोले कैलासवासी सोनाली तोरबोले ताई यांची स्मरणार्थ आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आमचा सगळ्यांचा आवडता एक खेळाडू दीपक जमखंडी याच्या स्मरणार्थ आहे. स्टायलिश खेळाडू कैलासवासी अभय रवींद्र मोरे यांच्या स्मरणार्थ आहे. शिस्तबद्ध संघ सतीश मोटार आणि हा चेंडू खेळला आहे तो पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मागे चेंडू अडवतोय तो अक्कू. एक धाव पूर्ण होते आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 3 आणि एकूण चेंडू फेकलेत ते 3च. उत्कृष्ट लांब षटकार मिळणार आहे तो त्याचं पारितोषिक ज्यांच्या साह्याने मिळालं ते अमित मोरे. उदयनमुख खेळाडू अजित मोरे यांच्याकडून आहे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू चालला आहे सरळ लॉंग लेगच्या डोक्यावरून 4 धावेसाठी. बेस्ट कॅच रमेश भाई बालाजी स्पोर्ट्स क्लब तर्फे. पर्पल कॅप ट्रॉफी अनिल माने यांच्याकडून आहे. ऑरेंज कॅप ट्रॉफी अनिल बहुमाने मराठी उद्योजक. त्यानंतर प्रवीण सुतार यांच्याकडून ऑरेंज कॅप पर्पल कॅप आणि सिक्सर स्पोर्ट्स तर्फे जे इनर दिले जात आहेत क्रिकेटरसाठी सध्याच्या या उन्हाला एक सुरक्षित व्हावं शरीर त्यासाठी. आणि हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव जातोय. एकूण 5 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 7. डू ऑर डाय पोझिशन मधली मॅच आहे. त्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य सुद्धा लाभलेलं आहे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा खेळायला पाहिजे काय होतंय आणि सरळ 6 धावा. एक मोठा स्ट्रोक आलाय शेवटच्या चेंडूवरती लॉंग लेगच्या डोक्यावरून हवेच्या विरोधात येतोय आणि या 6 धावा मिळतात. या 6 धावेने धावसंख्या होते ती 13 आणि बालीची धावसंख्या आहे 4 चेंडूंवरती 12 म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने खेळतोय तो बाली. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय ते अमित मोरे, विजयजी तांडेल, आमदार मंगेशजी कुडाळकर, त्याचबरोबर SS ट्युटोरियल चे मालक शशिकांत, विठ्ठल पार्टे
जे दाजी सगळ्यांना परिचित आहेत. किरण सर, अभय सर, सुधीर सर, तिरुमला तिरुपती मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी यांच्याकडून हे सहकार्य लाभलं. प्रशांत पाटील, BMW स्पोर्ट्सचे मालक, चुनाभट्टी पोलीस स्टेशनचे सुद्धा आम्ही फार आभारी आहोत. आणि त्याचबरोबर या मैदानाची सदैव देखभाल करणारे सुभाष जी देशमुख, या सगळ्यांचा आम्ही आभारी आहोत. आणि ज्याबरोबर CPL साठी जी विकेट प्रिपेअर करण्यात आली आहे त्यासाठी बबन पवार, संकेत शर्मा, मनीष पुडाला, राहुल थोरबले, गोपाल ठाकरे, या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी या स्पर्धेला आपलं विशेष असं सहकार्य दिलं. त्याचबरोबर जय भवानी स्पोर्ट्स क्लब, ओमकार क्रीडा मंडळ, चाफेगिल्ली मित्रमंडळ, BGM स्पोर्ट्स क्लब, अल्वी फॅन्स क्लब, बासुरी 11, रॉयल सेना 11, बालाजी स्पोर्ट्स क्लब, प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब, सत्यनारायण 11, गणेश मित्रमंडळ आणि व्यंकटेश 11, या सगळ्यांचे विशेष आभार. या स्पर्धेसाठी आपण जे सहकार्य केलं त्यासाठी जय भवानी स्पोर्ट्स क्लब आपली शतश आभारी आहे. आणि हा चेंडू अजय ठाकूर याचा पायाला लागला आहे. पाहूया अंपायर काय डिक्लेअर करतायत ते. बायचा इशारा. हा अंपायरच्या पायाला लागला होता, फलंदाजाच्या पायाला लागला नव्हता. एक धाव मिळते. या व्यासपीठावरती सगळ्यात जाणकार मराठी सिरियल आणि मालिकेमध्ये काम करणारे आमचे चेतन खाडे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना आवाज गेला. पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो. राईट आर्म द विकेट. अजय ठाकूर राऊंड विकेट मारा करतोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. अंपायरकडे वाईडचा अपील केला जातोय परंतु अपील पूर्णपणे फेटाळला जाते. निर्धाव चेंडू हा स्वप्नील म्हात्रे यांच्या संघाला एक मोठा भाग असेल. गोलंदाजी करणारा संघ आहे तो फायटर आहे आणि हा चेंडू खेळलाय तो पुन्हा एकदा त्याच दिशाने 6 धावेसाठी. त्या क्षेत्रात जर चेंडू मिळतोय तर बालीचा तो एक फेवरेट एरिया आहे आणि त्या एरियामध्ये सतत ज्या प्रकारे फटकेबाजी केली जाते ते अतिशय चांगली फटकेबाजी केली जाते. सहा धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 20. एकूण चेंडू फेकले ते 3. चौथा चेंडू घेऊन येतोय तो अजय ठाकूर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा राऊंड विकेट मारा करतोय चुनाभट्टी स्टेशन एंड कडून आणि हा चेंडू पायावर होता परंतु तेवढाच चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. तेवढी सुंदर फेक होते आणि बाद होतोय. क्रॉस बघितलं जाते दोघांकडे. थर्ड अंपायर प्लीज. थर्ड अंपायर क्रॉस केलंय का रनआउट होताना पहा जरा क्रॉस झालंय का बघा. अतिशय एक मोठा निर्णय येतोय. फलंदाज बाद आहे की नाबाद आहे याचा निर्णय थर्ड अंपायर यांच्याकडून येईलच.
थर्ड अंपायरचा निर्णय काय येतोय तो पाहायचा आहे. फलंदाज क्रॉस झालाय की नाही झालाय याचाच फक्त निर्णय यायचा बाकी आहे. क्रॉस नाही आहे. अंकित आउट आहे. निर्णय येतोय पंचांचा. फारच बारीक नजर होती ती स्क्वेअर लेग अंपायरची आणि या ठिकाणी अंकित हा बाद झालेला आहे. धावचीत झालेला आहे. एकच धाव मिळते आणि फलंदाजीला आलाय तो पारस. गेल्या CPL मधला हा एक उदयनमुख खेळाडू होता की त्यांनी चांगली अशी फलंदाजी केलेली होती. पारस पुन्हा एकदा तयार. अजय ठाकूर मारा करतोय तो पारस याला आणि हा फारच अजीब आणि गरीब असा स्ट्रोक बाद होतोय पहिल्या चेंडूवरती. विवेक यांनी चांगला कॅच घेतलेला आहे आणि पारस बाद होतोय. पहिला चेंडू एक आगळा वेगळा मारायचा त्याचा प्रयत्न होता. या ना इकडे ना. किंग्ज आणि कोण आहे? किंग्ज आणि टायगर या दोन संघात यानंतरचा सामना होणार आहे. त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपली टीम अनाउन्स करायची आहे बिफोर द टॉस. आणि माझ्याबरोबर आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत ते अप्पू. क्रिकेटमध्ये त्यांचं निक नेम आहे. धावसंख्या झाली ती 21 आफ्टर 2 ओव्हर 21. तो निर्णय फार महत्वाचा होता क्रॉसिंगचा आणि त्यावरती पूर्ण आता मॅच आहे. हो नक्कीच या ठिकाणी सर्व हक्क हे पंचांना दिलेले. त्यांचा निर्णय हा अंतिमच राखला जाईल. तेवढं सगळ्या खेळाडूंनी त्यांचा आदर करायचा आहे.
आणि एक पाहिलं गेलं की पंचांची या मॅचवरती जी काही नजर आहे ती एक वेल अशी आहे, कारण की क्रॉसिंग काय झालंय काय नाही इमिजिएटली त्यावरती ॲक्शन घेतली आणि फायदा झाला तो महेश चव्हाण यांच्या संघाला, कारण की त्यांचा महत्त्वाचा खेळाडू हा आता अबाधित आहे मैदानात. हा नक्कीच गणेश पवार, मी तुम्हाला मागे सुद्धा म्हटलं होतं की एक डावखुरा असा तेज फलंदाज, तो एक हाती सामना फिरू शकतो, एवढी त्याच्या हातामध्ये ताकद आहे. कारण त्यांनी 2 षटकार ज्या ठिकाणी त्याचे म्हणजे ब्रँडेड सिक्सेस होते ते त्या ठिकाणी आलेले होते आणि ते बघायला मिळाले. अशा तऱ्हेने धावसंख्या 21 वरती आहे 2 षटकानंतर 10.5 एवढी सरासरी राखलेली आहे. परंतु आता पाहूया काय होतंय. आता गोलंदाजीला आलाय तो अक्कू आणि मनीष कोडाला म्हणाला की हुकमी एक्का असा हा गोलंदाज आहे. हो निश्चितच अक्कू मनीष पोडाला एक चुनाभट्टी विभागातील नामवंत असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, त्यांच्या संघाचा आपण पिलर म्हणू शकतो. आणि बरोबर आहे, चांगले 2 गोलंदाज आणि फलंदाज आणि हा चेंडू चांगला पडल्यानंतर असा बाहेर निघणारा फलंदाज गणेश हा त्या पवित्र त्या म्हणजे लॉंग लेगला खेळण्याचा पूर्णपणे फसलेला आहे. चेंडू निर्धाव जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू ही फलंदाजी करणाऱ्या संघाच्या हृदयाचे ठोके वाढते, ब्लड प्रेशर वाढते, कारण की डू ऑर डाय पोझिशन मधल्या दोन्ही संघाच्या मॅच आहेत. पुन्हा एकदा मनीष मारा करतोय आणि हा चेंडू डावे स्टेअर होता, चेंडू खेळलाय तो विवेककडे. विवेकने या अगोदर एक सुंदर असा झेल घेतला होता, त्यामुळे त्याच्यावरती जरा आपली नजर असणं फार महत्वाचं आहे. हो नक्कीच. टायगर्स आणि किंग्स, टायगर्स अक्षय कदम कुठे असेल त्यांनी ते शीट घेऊन जायचंय आणि नाणेफेकीसाठी यायचंय. अक्षय कदम. मनीष कुडाला पुन्हा एकदा तयार, फलंदाजीला आहे तो बॅट्समन कोण आहे, समीर म्हात्रे. फलंदाज आता सामना करतोय तो अक्कू याच्या गोलंदाजीचा आणि चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. एक धाव मिळेल परंतु रनआउट होता वाचलेला आहे. एक बाय मिळते, बायच्या स्वरूपात पंच या ठिकाणी डिक्लेअर करतायत 1 धाव. या 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती आता 23. फार सुंदर अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी, तो म्हणजे अक्कू मनीष पोडाला. टर्निंग पॉइंट म्हणायला गेलं तरी काही वावगं ठरणार नाहीये, कारण की 2 षटकात 21 धावा होत्या. अजूनपर्यंत त्यांनी 3 चेंडू फेकलेत आणि 2 धावा दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याचे येणारे 3 चेंडू खरोखरच निर्णायक असतील. पुढचा चेंडू टाकतोय तो मनीष कोडाला आणि हा चेंडू फार सुंदरपणे तटवलाय कव्हर मध्ये 4 धावेसाठी. व्हॉट अ स्ट्रोक, काय ताकद आहे स्ट्रोक मध्ये. मी पहिलंच सांगितलं होतं गणेश पवार हा पूर्णपणे ताकदीचा वापर करतो. 4 धावा मिळतात. या 4 धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्येत 27. एक चांगलं षटक फेकत होता तो मनीष, परंतु आताचा चेंडू भेदून गेला कव्हर मधून सीमा रेषेपार 4 धावेसाठी. आणि या 4 धावा त्याच्या म्हणजे गणेश पवारच्या संघासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा धावा आहेत. 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 27 आणि अशीच फलंदाजी बहरात यायला हवी आहे. CPLचा पर्व 3रा आहे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने विवेक आहे आणि बाद होतोय. प्राइज विकेट येते, प्राइज विकेट. तिथे लाईन चेक करायचे, बाउंड्री लाईनवर सांगितलं आउट आहे. त्या ठिकाणी आपल्याला निर्णय येतोय, फलंदाज बाद होतोय, पण एक चांगला झेल, दुसरा झेल घेतोय मॅच मधला. कारण की आपण फक्त फलंदाज आणि गोलंदाज यांनाच प्लेअर ऑफ द मॅच देतोय. कदाचित फिल्डर्स पण आपल्यासाठी महत्त्वाचे. आपल्यासाठी फिल्डर्स खरोखरच भरपूर महत्वाचे असतात, कारण फिल्डर आता गणेश पवारची फार सुंदर अशी कॅच घेतले, त्यामुळे त्यांनी अक्षरशः 6 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 6 धावा योगदान आहे त्याचं. 6 धावा वाचवल्यात, 6 धावा बनवायला कमी केल्यात आणि हे गणित फार महत्वाचं आहे. कारण की इथेच कुठेतरी आपण म्हणतात ना की सामन्याचं संतुलन बिघडतं आणि काहीतरी नवीन घडतं. तेवढंच महत्वाचं क्षेत्ररक्षण असतं. अक्षय कदम, आपला संघ कुठे आहे? अक्षय कदम
रब्बा किरण पाटील आपल्याला बोलवतोय व्यासपीठाकडे. अक्षय कदम आपल्याला फायनल कॉल आहे, नाही तर पेनल्टी देण्यात येईल. अक्षय कदम. नाही एवढं नाही, तुमचे प्लेयर तुम्ही जमा करा, हे लाड नाही पाहिजे. नाही तुमचे प्लेयर तुम्ही जमा करा. ऑर्गनायझर बोलला. नाही क्रिकेट मोठं आहे, प्लेयर मोठे नाही. पुढचा चेंडू आकाश आणि 6 धावा. पहिला चेंडू फुल टॉस आणि सरळ गेलाय तो लॉंग लेगला 6 धावेसाठी. फुल टॉस चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलं. ते 6 धावेसाठी लॉंग लेग वरती 6 धावेने भर पडते. धावसंख्या होते ती आता किती 33. 11 त्रिक 33. 11 धावेची सरासरी ठेवलेली आहे. शैलेश आपण किती अनुमान लावू शकतो, कारण की 11 चौक 44 होऊ शकतात की 50 पर्यंत जाऊ शकतात. निश्चितच हा स्कोर 50 पर्यंत गेला पाहिजे, तरच मॅच मध्ये थोडीशी ट्विस्ट. 33 धावा. 33 आफ्टर 3 overs for loss of 4 wickets. सॉरी. मनीष कोडाला की ज्याचा शेवटचा चेंडू फुल टॉस होता, सुयशने त्याचा समाचार घेतला आणि फलंदाज आहे तो समीर आणि गोलंदाजीला आलाय तो बोलस नेम यश मात्रे. यश मात्रे आलाय गोलंदाजीला. राईट आर्मवर विकेट मारा करेल तो चुनाभट्टी स्टेशन एंड करून. यश मारा करायला तयार. पुढचा चेंडू आणि हा चेंडू जमिनीने गेलाय, परंतु चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का बाद होतोय. चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि एक चांगलं यश मिळत आहे. 33 धावसंख्येवरती हा 5वा गडी बाद होतोय. शैलेश काय वाटत होतं, कारण की समीर होता, परंतु स्ट्राईक काय आता बदलत नाही, कारण की एक धाव काढून द्यायला हवी होती, कारण सुयश समाचार चांगला घेतला असता. निश्चितच एक नॉन स्ट्राईकला तुमच्याकडे फारच सुंदर असा फलंदाज आहे. आतापर्यंत एक चेंडूचा सामना करून त्यांनी षटकार ठोकलाय. सिंगल धाव खेळून स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे होती. हेच तर क्रिकेटचं समीकरण आहे. परंतु हे प्रत्येक नॉन स्ट्रायकिंग प्लेअरला कळायला हवंय की माझ्या समोर असलेला खेळाडू किती उजवा खेळाडू आहे, किती डावा खेळाडू आहे, याची त्यांनी नोंद घ्यायला हवी. कारण की एक चेंडूवर जर 6 धावा येत आहेत म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट हा आत्ता जो 600चा आहे, याला त्यांनी कुठेतरी मापदंड द्यायला होतं. चेंडू भिरकावण्याच्या नादात फसला. एक चेंडू नुसता वाया गेला नाहीये, तर दुसराही चेंडू वाया जातोय. धावा कमी होणार आहेत. निश्चितच 6 चेंडू मधले 4 चेंडू तर नॉन स्ट्रायकर सुयश पाटील याला खेळायला द्यायला हवे होते. हेच तर क्रिकेटचं स्ट्रॅटेजी आहे आणि खरोखरच एक चांगली स्ट्रॅटेजी आपल्याला बघायला हवी आहे. डावखुरा फलंदाज मैदानात आलाय तो रुणाल गायकर. चांगला गोलंदाज आहे, मला या ठिकाणी माहिती मिळते. एक चांगला गोलंदाज रुणाल आहे. आणि आता पाहूया काय होतंय. मारा करतोय तो यश, राईट आर्म राऊंड विकेट. आणि हा चेंडू फार सुंदरपणे तटवलाय. पाहूया चेंडू निघतोय, मिसफिल्ड होते का नाही, चेंडू अडवलाय. 2 धावा मिळत आहेत. 3री धाव सुद्धा घेतली जाते आणि 3 धावा याला म्हणतात क्रिकेट. 3 धावा येत आहेत. थोडीशी एक जागा मिळाली, त्याचा टर्निंग केला तो 1 धावेसाठी. टर्निंग पॉइंट असतो तो आज. फारच सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. नुसती रनिंग बिटवीन द विकेट नव्हती, तर त्या 3 धावा काढल्यानंतर ज्या वेळेला अशा तऱ्हेने
3 धावा आलेल्या, 3 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 30-34. आणि आता बघूया काय होते. सुयश आहे, सुयशनी एका चेंडूवरती माफ करा 36 झालेले आहेत. 36 धावा आहेत. पुन्हा एकदा मारा करतोय तो यश. विकेट. आणि हा चेंडू डाव्या एसटीवर होता. पाहूया काय झालेलं आहे. पाहायला लागलाय का. अंपायरकडे अपील केलं जाते परंतु पूर्णपणे ते फेटाळलं जाते. निर्धाव चेंडू जातोय. मर्यादित षटकांमध्ये निर्धाव चेंडूची एका शेअर बाजारामध्ये जसा उच्चांक गाठतो त्या प्रकारे असते. कारण प्रत्येक निर्धाव चेंडू हा काहीतरी वेगळं सांगून जातो. त्यामध्ये एक विकेट तरी येऊ शकते किंवा षटकार तरी येऊ शकतो. 3 चेंडू बाकी आहेत. सुयश समोर आहे. यश राईट आर्मवर विकेट मारा करतोय. आणि हा चेंडू फुलटॉस होता. चेंडू खेळलाय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. एक धाव मिळते. दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. पाहूया धाव चित होतोय का. नॉट आउट. 2 धावा मिळाल्यात. करू की नको असा प्रकारात गोलंदाज राहिला. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या होते ती बरोबर 38. शैलेश या ठिकाणी गोलंदाज थोडासा संभ्रमात होता. आउट करू की नको करू असंच होतं. धावसंख्या खरोखरच चांगली आहे. एक चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती 38 धावा. निश्चितच या 2 चेंडूंवरती एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे ती रॉयल संघाला. 2 चेंडूत किती धावा 12 येत आहेत की 8 येत आहेत किंवा 10 येत आहेत हे आपल्याला बघावं लागेल. पुढचा चेंडू टाकतोय तो गोलंदाज. आणि हा चेंडू मारलाय. कॅच होतोय का बघूया. आणि हा झेल वळा कॅच. अजय ठाकूर अभावपट्टीचा खेळाडू आहे परंतु जम बसलेला आहे क्रिकेटवरती. एक चांगला झेल घेतलेला आहे तो. बरोबर डीप मिड विकेटचे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फलंदाज बाद होतोय. आणि अशा तऱ्हेने एक मोठी कलाटणी भेटते. आता धावा 40 तरी व्हायला हवेत असं वाटायला लागलंय. नक्कीच रॉयल संघाचा स्कोर आता खरोखरच चांगला आहे. 38. जरी 40 धावा होत आहेत त्यांच्याकडे गोलंदाजी खूपच चांगली आहे. ते 40 रन डिपेंड पण करू शकतात. बरोबर आहे. एक चेंडू बाकी आहे. नवीन फलंदाज कोण येतोय ते बघावं लागेल आपल्याला. ओम म्हात्रे फलंदाजीला येतोय. नंदू म्हात्रे जो यंगस्टर्स क्रिकेट क्लबला आपलं प्रतिनिधित्व करायचे तो खेळाडू कॅरमपट्टू आणि अशी खेळाडू की ज्याचा पुत्र ओम आता फलंदाजीला आला. ओमचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो गली आणि पॉइंटमध्ये एक चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा आहे आणि तो फलंदाजी जरी केली नाही तरी धावा जास्त अडवू शकतो. हे त्याचं एक चांगलं महत्व आहे. सागर म्हात्रे याचा छोटा बंधू आहे ओम म्हात्रे. दोन रन मिळत आहेत. आणि आता बाद होतोय तो ओम. 2 धावेने धावसंख्या झाली ती 40 आणि 41 धावाचं एक आव्हान आहे ते महेश चव्हाण यांच्या संघाला फायटरच्या संघाला माफ करा स्वप्नील म्हात्रे यांच्या संघाला 41 धावांची गरज आहे. 10.25 दशांश एवढी सरासरी ठेवावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. कारण की घडतंय काय आणि बिघडतंय काय हे बघावं लागेल. कारण की जर सुयशचा संघ जिंकला तर बॉल आउटमध्ये जाईल आणि जर मनीष पडालाचा संघ जिंकला तर क्वालिफाय होईल. तर फारच सुंदर अशी स्पर्धा आहे CPLची. आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो. पहिला दिवस टाय झाली तर इमिजिएटली बॉल आउट आहे. लाईनअप मध्ये यायचं आहे अक्कू. फायटर्स निश्चितच फायटर्स हा संघ मनीष पोडाला अक्कू याच्यावरती अवलंबून आहे. या टुर्नामेंट मध्ये
एक खासियत आहे, म्हणजे 10 वर्षाचा खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळेल रॉयल संघाकडून. खरं म्हणजे शैलेश, जय भवानी स्पोर्ट्स क्लब आणि CPL कमिटीचा आम्ही फार शतशः आभारी आहोत, कारण की 10 वर्षाच्या मुलाला क्रिकेट खेळायला मिळते ही एक सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. त्याच्या काही महत्वाकांक्षा आहेत त्या आज या ठिकाणी बघायला मिळत आहेत. या टुर्नामेंटची खासियत म्हणजे नवनीत धुमाळ, त्यानंतर 40+, त्यानंतर त्यांचे सुपुत्र मोठे नचिकेत धुमाळ आणि त्यांचाच छोटा मुलगा हा वैदिक धुमाळ. म्हणजे असं म्हणायला लागेल की दिल्लीचे लाला अमरनाथ, मोहिंदर अमरनाथ आणि सुरेंदर अमरनाथ अशी काय पद्धत भारतीय संघामध्ये होती ती आज या CPLच्या दरम्यान बघायला मिळते. आणि हा 10 वर्षाचा खेळाडू, त्याला क्रिकेटची चांगली समज आहे. क्रिकेट बद्दल तो खरंच खूप काही बोलत असतो आणि चांगलं सांगत असतो, ही टीम हारणार, ही टीम जिंकणार. त्याने मध्येच भाकीत केलेलं होतं पप्पांना की पप्पा तुम्ही हारणार, आणि त्याचे पप्पा हारलेत. नवनीत, क्रिकेटचं बाळकडू हे फार लवकर पाजलं गेलं असं वाटायला लागलंय. वैदिक धुमाळ यांनी जर झेल घेतला झेल तर त्यांना 201 रुपयाचं पारितोषिक आहे शैलेश पाटील यांच्याकडून, आणि निलेश साहू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. एक झेल घ्यायचंय त्यांनी. बघायला गेलं तर खरंच CPLचे आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लबचे आभारच म्हणायला हवेत, कारण की अशा प्रकारचं क्रिकेट हे चुनाभट्टीवासियांना याची देही याची डोळा बघायला मिळते आणि याचं पूर्णपणे लाईव्ह केलं जातं आहे. मुंबईभर, मुंबईच्या बाहेर सुद्धा या क्रिकेटचं प्रसारण चाललेलं आहे 77च्या माध्यमातून, त्याचबरोबर लाईव्हच्या कडून आणि टेनिस क्रिकेटकडून याचं प्रसारण चाललेलं आहे. खरोखरच यंगस्टर लोकांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही इथेच पाहू शकता या मैदानात रॉयल संघाकडे 11 खेळाडूंमध्ये एक खेळाडू, 10 वर्षाचा खेळाडू, आणि त्याला लावलाय तो बरोबर स्क्वेअर लेगच्या दिशेने अंपायरच्या बाजूलाच उभा केलेला आहे. म्हणजे काय त्याची मानसिकता असेल, आणि तो पण पूर्णपणे तयार आहे. निश्चितच एक चांगला खेळाडू आहे तो. नवीन गोलंदाज तुषार मारा करतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा, आणि हा चांगला चेंडू बाद, पहिल्या चेंडूवर बाद होतोय. आणि खरोखरच महेश चव्हाण यांच्या संघाला एक मोठी लॉटरी लागलेली आहे. फलंदाज बाद झाला तो बग्गा, कारण की हा एक तगडा फलंदाज बाद होतोय आणि मोठा धक्का बसतोय तो स्वप्नील म्हात्रे यांचा संघ फायटरला. काय म्हणजे काय शैलेश, काय परिस्थिती निर्माण झाली असेल त्यांच्या तंबूमध्ये. रॉयल संघाला जर हा सामना आपल्याकडे खेचून घ्यायचा असेल, निश्चितच मनीष पोडाला, अक्कू याची विकेट फार महत्वाची आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्याचा एक बहुमान मिळालेला आहे तो. हॅलो, नवीन फलंदाज येतो तो म्हणजे अक्कू मनीष पोडाला, इन फॉर्म फलंदाज, चुनाभट्टी विभागातील एक नामवंत असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. फार सुंदर असा फटका, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. क्रिकेटमध्ये सध्या धावा वाचवणंच म्हणजे धावा करणं असं मानलं जातं, कारण की आपण एक बघितलं तर भारतीय संघ जो T20 वर्ल्ड कपला निवडलेला आहे आणि त्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ कसा असावा याची एक लेखन करण्यात आलं, त्याच्याबद्दल आपण बोलूच. परंतु आताच्या ज्या 2 धावा आहेत, या 2 धावा शेवटच्या त्या षटकामध्ये अतिशय महत्त्वाच्या असतील.
फारच सुंदर अशी फलंदाजी पारस मोकल याची आणि आणि फारच मोठा झटका अक्कूच्या रूपात. खाडे संघ मालक या ठिकाणी डीजे जरा डीजे जरा बोलव ना त्याला. मनीष पोडाला पुन्हा एकदा असफल ठरतोय. आता जो येणारा फलंदाज आहे तो म्हणजे एक सिनियर खेळाडू निरंजन शिर्के. तो सुद्धा तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. आपल्या चुनावटी विभागातील एक नामवंत असा खेळाडू आहे तो म्हणजे निरंजन शिर्के. फार सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तुषार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 झटके दिलेत, एक बागा आणि एक अक्कू. CPL 3 मध्ये आपल्याला फार सुंदर अशा मॅचेस बघायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच. फार सुंदर गोलंदाजी, फार सुंदर. हॅलो. अशा तऱ्हेने एक चांगलं षटक, कारण की हा जो गोलंदाजी करतोय हा अंडरआर्मचा प्लेअर आहे, परंतु आज तो चांगली गोलंदाजी करतोय. क्रिकेटमध्ये किती फरक बघायला मिळतो हे आज जाणवते. पुन्हा एकदा मारा करतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. ब्लॉक होल मध्ये चेंडू एकच धाव मिळेल. समीर म्हात्रे चेंडू अडवतोय. या एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली आहे ती किंग्ज आणि टायगर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यावं. किंग्ज अँड टायगर्स. भूषण पवार आपण कृपया या ठिकाणी यावं. आणि हा चेंडू खेळलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. फार सुंदर फिल्डिंग या ठिकाणी बघायला मिळते. आणि अशा तऱ्हेने पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे ती 3 आणि 2 गडी बाद झालेले आहेत. एक चांगला टिचून मारा केलेला आहे तो गोलंदाज तुषार याने. तर आपण येणाऱ्या T20 वर्ल्ड कप बद्दल बोलत होतो की T20 वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघामध्ये 7 खेळाडू असावेत आणि 7 गोलंदाज असावेत, अशी एक नको यार असं काय बोलू नको यार. नॉट गुड यार. दोन गडी बाद झाले 3 धावसंख्येवरती. तर प्रत्येक संघामध्ये अष्टपैलू खेळाडू असणं अतिशय महत्वाचं आहे आणि महत्वाचे खेळाडूच आपला सहभाग देत असतात. राज मोरे आपण एक झेल घेतला तर आपल्याला आकर्षक पारितोषिक. निलेश आकर्षक म्हणणं 100 नाही म्हणायचं. आमचे सहकारी कॉमेंटेटर समालोचक सन्माननीय श्री गणेशजी मगर यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. वेलकम सर फॉर CPL. आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांच्या कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. घेऊन ये आपल्याला पाहिजे. भूषण पवार आपण कृपया या ठिकाणी यावं. भूषण पवार. तुझ्याकडे आहे ना बसा बसा तुम्ही. या ठिकाणी टॉस होतोय तो किंग्ज आणि टायगर्स या 2 संघांमध्ये नाणेफेक येत आहे. अमोल शिंदे किंग्सचे कर्णधार आणि टायगर्स
सोनू कोरी बद्दल सांगायचं झालं म्हणजे क्रिकेटचं बाळकडू हे त्यांच्या घरातच आहे. 4 भाऊ क्रिकेट खेळतात आणि आज CPL मध्ये टायगर्सचं प्रतिनिधित्व करतोय. टॉससाठी आहे तो आमचे सहकारी निमेश. कोण करतोय कॉल? अमोल कॉल करेल. प्लीज. ओके, थँक्यू. हे चेक हे टेल. टॉस जिंकलाय तो सोनू यांनी. सोनू काय डिसाइड केलेलं कारण तुझ्या संघाने अजूनपर्यंत किती मॅच जिंकल्यात? एक मॅच जिंकलाय आणि बॅटिंग करणार आहे. तुम्ही फलंदाजी करणार. किती धावा तुम्ही समोर ठेवणार आहात? 50+. 50+ म्हणजे हे पहिली फलंदाजी करण्याचा अर्थ असा आहे की प्रेशर क्रिएट करायचं आहे. हा, प्रेशर क्रिएट करायचा आणि फ्री माइंड बॅटिंग करायची. ओके, ऑल द बेस्ट. आणि माझ्याबरोबर आहे तो अमोल. अमोल म्हणाला की एक असा खेळाडू की ज्याच्याकडे अष्टपैलुत्व असतं आणि गोलंदाजी, फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय वाखडण्याजोगी कामगिरी. अमोल, डू ऑर डाय पोझिशन आहे, मॅच जिंकायला हवी आहे, काय वाटतंय? ॲक्च्युली आम्ही टॉस जिंकल्यावर फिल्डिंगच घेणार होतो आणि थँक्स फॉर सोनू की त्यांनी बॅटिंग घेतली. आणि ॲक्च्युली ही डू ऑर डाय मॅच आहे दोघांसाठी. जो जिंकेल तो सेमीफायनलसाठी क्वालिफाय होईल. जसं त्यांनी म्हटलं त्यांना 50+ करायचं. आमचं असेल की आम्ही त्यांना कमीत धावांमध्ये रोखू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि सोनू आणि सोनूच्या टीमसाठी बेस्ट ऑफ लक. दोघांसाठी बेस्ट ऑफ लक आणि दोघंही क्वालिफाय व्हावा अशी इच्छा आहे. दोघंही एकत्र राहा आणि प्लीज. थँक्यू. हॅलो. तर आताचा जो रनर होती ती 1 शॉट असेल. पंचांनी निर्णय केलाय. आपण पाहतोय पंचांचा ट्रिकआउट या ठिकाणी. सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. आता आपण सत्र पाहतोय दुपारचं. आणि सर्वप्रथम सांगतो आम्ही की आज माझा आवडता पुष्पात्रीचा हिरो संकेत शर्मा याचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यावे गुटला टेक तमाशा दे. एक चांगला फटका पाहायला मिळाला आणि चेंडू तो मा रे शा पार येतोय. CPL सीझन 3चा खणखणीत दणदणीत षटकार. निरंजन शिर्के पाहायला गेला तर एका मेरिटवरची फलंदाजी करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. एक चांगली फलंदाजी याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. याच मैदानात गेली 15 ते 20 वर्ष सर निरंजनला पण देखील फलंदाजी करताना पाहायला मिळालंय. निरंजनचं क्रिकेट देखील बहरत गेलंय. दिवसेंदिवस त्याच्या क्रिकेटला देखील एक चांगली गरिमा आणि करिश्मा प्राप्त झालाय. आणि खरोखरच शिर्के बंधूंमध्ये हा एक असा खेळाडू आहे निरंजन शिर्के. एक चांगला खेळाडू आणि एक अतिशय चांगला असा खेळाडू पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू त्यांनी खेळलाय तो ऑनच्या दिशेने बघा जेल होतोय तो. परंतु चेंडू अडवलाय. 2 धावा मिळतील. 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. कृपया विनंती आहे की डगआउट मध्ये जावं प्लीज. पाहायला गेलं तर एक सर चांगला फिल्डिंग तिकडे ओम म्हात्रे यांनी त्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. वय वर्ष 17 ते 18 जेमतेम असेल. परंतु जो फेकी केला अतिशय आउटस्टँडिंग फेकी होती. एक जो थ्रो पाहायला मिळाला डायरेक्ट गणेश पवार यांच्या हातामध्ये विसावला. तत्पूर्वी घेतलेली 1 धाव. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न अधुरा राहिलाय. परंतु धावांचा पाठलाग करायचा आहे तो जरूर 41 धावांचा पाठलाग करायचा असेल. परंतु अजूनही मॅचमध्ये खूप काही रंगत आहे. एका बाजूला पाहतोय चुनावटी रॉयल्स अर्थात महेश चव्हाण अँड कंपनी. तर दुसऱ्या बाजूला पाहतोय स्वप्नील म्हात्रे यांचा चुनावटी फायटर्स. फायटर्सला जिंकायचे मॅच डू ऑर डाय पोझिशन मध्ये आहे. परंतु असं म्हणतात ना की शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही आहोत. पुढचा चेंडू टाकतोय तो पारसचा हा चेंडू वेग आहे परंतु अंपायरचे दोन्ही हात लांब होत आहेत शरीरापासून. अनेक वाईड येतोय. धावसंख्या होते ती 12. धावसंख्या झाली ती 12. मला साध्या पाणीच नाही यार. पाहायला गेलं तर एक धावसंख्या झाली ती 12 धावा. 2 षटके सामन्यात धावसंख्या झाली ती 12. अजूनही मॅच मध्ये रंगत आहे. 12 चेंडू 29 धावांची गरज असेल. यावेळी पुढे सरसावला होता परंतु बॅटचा फक्त हवेशी संपर्क होते. चेंडूशी मात्र काही झाला नाहीये आणि निर्धाव चेंडू सांगता होते. धावा आणि जे बॉल्स आणि धावा असतील त्यामध्ये खूप मोठं अंतर आहे आणि तुम्हाला प्रत्येक बॉल कणिक धावा करायच्या आहेत आणि सामना जिंकायचा असेल तर नेहमीच अटी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. डू ऑर डायची म्हणत रडत आहे. हा जर सामना हारला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात होईल आणि तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागेल 4थ्या सीझनची. बरोबर आहे कारण की असं सांगितलं जातं
12 चेंडू 29 धावा, फारच मोठं असं आव्हान आहे. 14.5 दशांश एवढी सरासरी ठेवावी लागेल. धावारे तुम्हाला आपल्या कॉन्फिडन्स ठेवायला लागेल. तुम्ही सुद्धा फलंदाजी करू शकता. बारा 29. कृपया वेळ जास्त घालवू नका. अजून अनेक सामने बाकी आहेत. आपल्याला ते सामने खेळायचे आहेत. ड्रिंक्स ब्रेक हा कमिटीने ठरवून द्यावा. सर आपण पाहायला गेलं तर CPL सीझन 3 2 पर्व यशस्वीरित्या पाहायला गेले. आपण तिसऱ्या पर्वामध्ये पदार्पण करतोय, परंतु जो उत्साह आहे तो कायम आहे. एका बाजूला सातत्य आणि सातत्य, तर दुसऱ्या बाजूला आनंद आणि फक्त आनंद. याचं समीकरण म्हणजे CPL चुनाभट्टी प्रीमियर लीग. आपण पाहतोय आता रुणाल गायकर ज्याच्याकडे क्षमता यशांच्या दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची, चुनाभट्टीचा रवींद्र जडेजा. सर ज्याचा आयकॉन खेळाडू हा आहे की तो अनिकेत सानप, ज्याला फॉलो करत होतो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनिकेत सानप, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न रुणाल गायकरचा सातत्याने राहिलाय. परंतु आज निरंजन शिर्के देखील कसलेला फलंदाज, एका बाजूला अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूला एक नौका गोलंदाज आहे. नाही बरोबर आहे, कारण की रुणाल गायकर हा एक डावखुरा असा गोलंदाज आहे आणि ज्या प्रकारे गोलंदाजी करतो, या ठिकाणी संघ मालक सुद्धा आमच्या बरोबर आहेत. त्यांची टीम जिंकावी हे सगळं या ठिकाणी चाललेलं आहे. रुणाल पुन्हा एकदा मारा करतोय आणि हा चेंडू हवेत आहे. पाहूया काय होतोय, झेल होतोय का? ओ माय गॉड, काय ट्राय होती. खरोखरच एक चांगली ट्राय केलेली होती. एक चांगली ट्राय बघायला मिळाली. वैदिक धुमाळ गणेश या ठिकाणी 10 वर्षाचा वैदिक धुमाळ झेल घेण्याचा किती प्रयत्न करत होता ते बघ. CPL ची खासियत आहे ही. सर नक्कीच पाहायला गेलं तर विभागातील अनेक तरुण खेळाडूंना एक संधी प्राप्त झाली स्वतःला सिद्ध करायची. आज स्वतःला सिद्ध करा, उद्या आपोआप प्रसिद्ध व्हाल. तुम्ही पाहायला गेलं तर वैदिक धुमाळ असेल, नचिकेत धुमाळ असेल आणि नवनी धुमाळ असेल, म्हणजे ही स्पर्धा अशी पाहतोय आपण की बाप 2 लेख या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. आणि मी मगाशी म्हणालो की मोहिंदर अमरनाथ, सुरेंदर अमरनाथ आणि लाला अमरनाथ दिल्लीचे हे घराणं ज्यांनी भारतीय क्रिकेट संघामध्ये आपला दैदिप्यमान असं प्रसिद्धी मिळवलेली आहे. तर आपण पाहतोय CPL = बक्षिसांची रेलचेल. वैदिकसाठी शैलेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. कॅचसाठी जो प्रयत्न पाहायला मिळाला, जो उकांत पाहायला मिळाला, त्यासाठी जो प्रयत्न, त्या प्रयत्नाची धडपड, त्यासाठी शैलेश पाटील यांच्याकडून वाखण्यात आलंय आणि त्याला 200 रुपयाचं पारितोषिक पाहतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने आपण पाहतो. वैदिक वेल, अभिनंदन आहे तुझं या सामन्यामध्ये. रुणात एकदा मारा करतोय त्याचा हा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात. ओम चेंडू खाली आहे, चेंडू अडवलाय त्यांनी आणि फारच सुंदर थ्रो. काय क्रिकेट चाललंय. डू ऑर डाय पोझिशन मधली मॅच आहे. सर नक्कीच पाहायला गेलं तर ओमचे 2 थ्रो पाहिले आपण, 2 फेकी पाहिल्या. अतिशय यशांच्या जवळ एकदम ती फ्रेम वाचवण्याचा प्रयत्न ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अगदी एक सेकंदाची फ्रेम ही धावचीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगली फेकी ओम मात्रेच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. सर नमन शर्मा आणि निरंजन शिर्के ही बिनीचे शिलदार जरी मैदान उभे असले तरी रुणाल गायकर देखील कसलेला गोलंदाज आहे हेच पाहायला मिळत आहे. खरोखरच एक मोठा खेळाडू आता मैदानामध्ये आहे तो नमन शर्मा. एक आधी मॅच आणि बाद होईल असं वाटतंय. सुयश खाली आहे आणि बाद. एक मोठा झटका लागलाय तो फायटर्सला. सर नक्कीच पाहायला गेलं तर चेंडूची फक्त उंची काढली होती, दुरी काढणं चेंडू असफल झाला. तर बॅटची कळा जरूर घेतली होती, पण सुयश पाटील यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याच क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती हा कॅच पकडला गेला. नमनला मात्र तंबूच्या असायला जावं लागेल. सर नमन शर्मा पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेग मिड विकेट इथेच फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध खेळाडू आहे. तुम्ही त्याला ऑफसाईडच्या दिशेने गोलंदाजी करा, थोडंसं अडचणी सापडतात आणि तेच पाहायला मिळालं. रुणाल गायकरच्या माध्यमातून तेच केलं गेलं आणि बॅटची काढा घेतली. सुयश आता झेल विसावलाय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. आणि खरोखर विकेटचं पतन, खेळाडू बाद असं म्हटलं तर काही वावगं नाही आहे. रुणालला यश मिळते. रुणालने अजूनपर्यंत 3 चेंडू फकलेले आहेत आणि त्याला विकेट्स मिळाल्यात. त्या 2 विकेट्स मिळालेल्या आहेत. 1 रनआउट होता, तर रनआउट त्याचं नाहीये, परंतु त्यांनी 2 त्याच्याच गोलंदाजीवरती कमी धावसंख्येमध्ये गडी बाद करण्याचा हा एक होरा आहे तो चालू ठेवलाय. आणि हे या मॅच मधलं सगळ्यात टर्निंग पॉइंटचं षटक आहे. टर्निंग पॉइंट असेल. 3 चेंडू बाकी आहेत अजून.
सर पाहायला गेला तर विकेटच्या एका ठिकाणी गळती लागलेली आहे चुनावटी फायटर्स या संघाला, परंतु त्यांची फाईट करण्यासाठी 9 चेंडू 26 धावांची गरज. 9 चेंडू 27 धावांची गरज, माफ करा. 9 चेंडू 27. चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी चाललेली आहे. खोलवर टप्पा टाकला जातो ना त्यावेळेला गोलंदाज हा फार मोठा गोलंदाज असतो. आणि याची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रवी शास्त्री ज्यावेळेला गोलंदाजी करायचे त्यावेळेला ते खोलवर टप्प्याची गोलंदाजी करायचे. पाहायला गेलं तर आपण चांगली गोलंदाजी कसलेली गोलंदाजी, परंतु निरंजन शेरकर आणि राहुल गुप्ता यांच्याकडे क्षमता आहे यशांच्या दोन्ही बाजूला फटकेबाजी करण्याची, तेच पाहायला मिळेल. एक चांगली यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटचा फक्त हवेशी संपर्क होतोय. बॅट जोरात गर्र गर्र फिरायचा प्रयत्न होता, चेंडूने गर्र कारण घेतली, बॅट्समनची देखील फिरकी घेतली आणि तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. नुसती गोलंदाजीच त्याची खोलवर टप्प्याची नाहीये, चेंडू वळवतोय सुद्धा. आणि या विकेटवर चेंडू वळवणं सहज आणि सोपं नाहीये, परंतु त्याने फिरकी गोलंदाज हा त्याचं नाव लौकिक आहे. रुणाल पुन्हा एकदा मारा करायला तयार. समोर आहे तो राहुल आणि 3 चेंडू स्ट्रेट वे निर्धाव निघतायत. 2 धावा दिलेल्या आहेत आणि त्यांनी 1 गडी बाद केलेला आहे. आणि अशा तऱ्हेने शेवटच्या षटकात धावा हव्यात त्या 6 बॉल 27 आणि मॅच जाणार आहे ती बॉल आउट मध्ये. सर मॅच मध्ये तरी निरंजन शिर्के प्रयत्न करतील हा सामना वळवण्याचा, परंतु चुनावटी रॉयल्स आणि त्यांचा संघ हा सामना बॉलरच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करेल. सर गेल्या सीपीएलला हीच परिस्थिती पाहायला मिळाली, संघ बरोबरच्या गुणतालिकेमध्ये सुटले गेले आणि बॉलरची परिस्थिती पाहायला मिळाली. तर अमोल खड्यांना वाटत असेल की बॉल आउट व्हावा आणि स्वप्नील मानेंना वाटत असेल की मॅच जिंकावी. तर हे समीकरण पाहायला मिळतं. इथे सर्वांच्या भावना जोडलेल्या गेलेल्या आहेत. सीपीएल म्हणजे भावना, तुमचा आनंद, सातत्य, आणि या ठिकाणी पाहतोय आपण तेच मैदानामध्ये घडताना पाहायला मिळतंय. आणि बॉल आउटची पहिली मॅच माहिती असेल तुला की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2007च्या वर्ल्ड कपमध्ये वॉन्डर्सला झालेली होती आणि त्यामध्ये भारतीय संघाने बॉल आउटमध्ये ती मॅच जिंकली होती. एक होता तो हरभजन सिंग, दुसरा गोलंदाज होता तो रॉबिन उथप्पा आणि तिसरा गोलंदाज होता तो वीरेंद्र सहवाग. या तिघांनी बॉल आउट केलेलं होतं आणि पाकिस्तान संघाला 2007च्या पहिल्या T20च्या सामन्यामध्ये बॉल आउटमध्ये त्यांनी पराभूत केलेलं होतं. पाहायला मिळतं गोलंदाजी मार्ग करतोय रोहन भिलारे. सर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी थोडंसं वेगवेगळ्या शतकं पाहायला मिळाली. मागील सामन्यामध्ये पहिला ओव्हर पाहायला गेला होता. यावेळी मात्र आखूड टप्प्यात चेंडू होतोय अल्टी पलटी, बॉलने खाली सीमारेच्या बाहेरची कल्टी, येतोय सीपीएल चौकार. क्या बात आहे, निरंजन शिर्केच्या बॅट मधून आलाय हा ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेच्या बाहेर, मिळतील धावा 4 4 4 4 4. चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण हल्ला, आपला मनसुबा स्पष्ट केला, आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या चेंडूवरती 6 चेंडू आणि 27 धावांचा गरज असताना पहिला चेंडू तरी मोठा फटका आला असला तरी अजूनही 5 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. रोहन बिलारकडे देखील क्षमता आहे मॅच मध्ये कमबॅक करायची. 5 चेंडू 23 धावांची गरज. पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो गोलंदाज रोहन. अनमोल आणि ऐन मोक्याच्या वेळेलाच एक धोक्याची घंटा वाजली आणि फलंदाज बाद झाला तो निरंजन. एक चांगला कमबॅक बघायला मिळाला आणि एक चांगली विकेट आणि ती पण क्लीन बोल्ड. शेवटच्या काही घटिका असताना अशी विकेट जाते आणि आता 4 चेंडूवरती 23 धावांची गरज. फारच चांगली गोलंदाजी, चांगली कप्तानी आज बघायला मिळाली ती सुयश पाटील याची. आणि आज बरोबर म्हणजे काही संघमालक काहीतरी गोष्ट धरून असतात. आज ते कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले आहेत, काल ते कॉमेंट्री बॉक्समध्ये नव्हते, त्यामुळे त्यांनी आज थोडंसं आपली स्ट्रॅटर्जी चेंज केली. अमोल खाडे आज या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचा संघ विजयी होतोय. बॉल आउटमध्ये जाण्याचे चान्सेस 23, 4 बॉल. सर जर कमबॅक पाहायला मिळाला, यशाचे उद्ध्वस्त केलेला दांडी गुल पाहायला मिळाली, परंतु आता मात्र
यावेळी मात्र बॅट जोरात फिरवण्याचा प्रयत्न अजय ठाकूरच्या माध्यमातून झाला गेला. अजय ठाकूर म्हणजे सर पुराणा चावल ज्याला म्हणू शकतो आपण. यावर्षी म्हणजे गतवर्षी सर पाहायला गेलं तर 40च्या ओव्हर 40चा क्रिकेट देखील सातत्याने खेळत असतात. या वयात देखील मैदान देत असतात आणि आपण या वयात देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये आहोत याचा मला खेद वाटतोय. पुढचा चेंडू आणि हा चेंडू खेळलाय अजीब आणि गरीब स्ट्रोक, परंतु राज मोरे पळताय चेंडू मागे. पाहूया काय होतंय. चेंडू चाललाय फाईन लेगला 4 धावा. जर बाउंड्री अडवली असती तर अभय तली यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक होता. राज मोरे याला जरून मरून काहीतरी आपल्या संघासाठी जे आज प्रकारे निंबू फिरवलंय राज मोरे यांनी आणि राहुल गुप्ता याला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे आमचा लाडका बंधू राज. पुढचा चेंडू टाकतोय तो रोहन पुन्हा एकदा आणि हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर, दोन्ही या शरीरापासून लांब. एक वाईड. धावसंख्या होते ती 23. असून ना भाई किती मॅच आली 2-16 4 वाईट टाकून अजून 4 वाईट होते 2-4 वाईट आणि हा वाईट आहे 16 तू 2 मॅच तू 80 वाईट देत आणतोस तुला फक्त सोडायचे असे जागेवर 2 पावलं चाल सोडून दे मार. क्या बात आहे. उमेश बागवे कोच सांगतो 2 पावलं टाक. मा भाई तोच आहे ना ही स्ट्रॅटजी असते. ही ऍक्च्युअली कोणाच कळली नाही स्ट्रॅटजी इथं मैदानात माहिती का. निमेश तुला कळली लगातार 4 दिशाहीन गोलंदाजी पाहायला लागल्या. अतिरिक्त धाव मुफ्क चंदन घिसमेरा नंदन हीच परिस्थिती पाहायला मिळाली. फुकट ते पौष्टिक हीच मैदानामध्ये पाहायला मिळते आणि सातत्याने व्हाईट बॉल इज इक्वल टू प्रेशर प्रेशर प्रेशर. मग सर 2 बॉल आणि 17 धावा असताना कसले व्हाईट बॉल टाकायचे असतात तुम्हाला. सरळ येऊन निमेश बागवे म्हणतात की 2 बॉलवर येऊन सरळ बॉल टाकायचा आहे. म्हणजे जे निमेशला स्ट्रॅटजी कळली ती रोहनला कळली नाही अजूनही. कुठल्या टीम मध्ये विसरला वाटतं. तुम्हाला अजून एक मॅच बघायची आहे. बॅटिंग